नमस्कार, मी सुवर्णा जोशी. महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये स्वागत. कर्नाटककडून पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत अतिक्रमण करण्यात आलेलं आहे. कर्नाटकने राज्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारले आहेत. या तपासणी नाक्याला उमरगा तालुक्यातील कसगी या गावाचा विरोध आहे. या नाक्यावर गावकरी आणि शिवसैनिक घटनास्थळी दाखल झालेले आहेत. उमरगा पोलीसही घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळते आहे. हे सीमा नाके तात्काळ हटवावेत अशी मागणी केली जाते आहे. उस्मानाबाद पोलीस, महसूल आणि कर्नाटकमधील पोलीस अधिकारी यांच्यात चर्चा सुरू झालेली आहे. सीमेबाबत वाद पुन्हा यामुळे उफाळून येतो की काय अशी शक्यता आहे. यात नेमका तोडगा काय काढला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. पण सगळे ग्रामस्थ तपासणी नाके हटवा या भूमिकेवर ठाम आहेत. कसगी ग्रामस्थातर्फे आम्ही विनंती केली असता माननीय ज्ञानराज चौगुले साहेब आमदार उमरगा तालुका व तालुक्याचे शिवसेना शाखा प्रमुख तालुका प्रमुख शापुरे मामा यांनी आमच्या विनंतीला मान्य ठेवून ग्रामस्थाच्या अडचणी सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांना कर्नाटक बॉर्डरवरती होणारा त्रास कर्नाटक सरकारने व तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांनी शिरकाव करण्याचा प्रयत्न करत होते. जगावर व देशावर कोरोनाचा संकट असताना सुद्धा कर्नाटक राज्याने महाराष्ट्र राज्याच्या हद्दीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असताना आम्हाला उमरगा तालुक्यातील शिवसैनिक व आमदार साहेबांनी सहकार्य केल्याबद्दल समस्त ग्रामस्थांकडून त्यांचा आभार मानतो. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. बालाजी, काल खरं तर हे नाके उभारायला सुरुवात झाली अशी माहिती मिळतेय. त्याच्याविषयी अपडेट काय आहे? या गावातल्या नागरिकांचं म्हणणं काय आहे? नक्की महाराष्ट्राच्या हद्दीत हे नाके कर्नाटक सरकारनं उभारलेत का? एकूण जर बघितलं सुवर्ण तर या कसगी या ग्रामस्थांना उमरग्यातील काही परिसर जो आहे तो कर्नाटकला लागून आहे आणि या ग्रामस्थांना नेहमीच हा त्रास होत असतो. शेतकरी असतील किंवा इथले नागरिक असतील, या नागरिकांना तिथले कर्नाटक पोलीस जे आहे ते नेहमी अडवणूक करत असतात. त्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. मात्र आता जर बघितलं तर कालच या परिसरात जे सीमा तपासणी नाके जे आहे ते कर्नाटकच्या प्रशासनाकडून उभारण्यात येत होते आणि हे कसगी ग्रामस्थांच्या लक्षात आलं आणि त्यांनी यासाठी इथले स्थानिक आमदाराकडे धाव घेतली, इथले एसडीएम असतील यांच्याकडे धाव घेतली. प्रशासनाकडे धाव घेतल्यानंतर हे जे आहे ती आज शिवसैनिक असतील किंवा इथले अधिकारी असतील, सगळे गावकरी असतील, हे गावकरी हे सीमा तपासणी नाके काढण्यासाठी या घटनास्थळावरती दाखल झाले असून दुपारपासून या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याबाबत उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे. ही सगळी बाब लक्षात घेता कर्नाटक महसूल प्रशासन असेल किंवा तिथलं पोलीस प्रशासन असेल हेही या घटनास्थळी दाखल झालं आहे. 1 तासापासून जे आहे या परिसरात नेमकी चर्चा सुरू आहे की नाके नेमके कर्नाटकच्या हद्दीत आहेत की महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत आहेत. मात्र जर वस्तुस्थिती जे पुरावे जे महाराष्ट्राचे नागरिक इथल्या परिसरात देत आहेत की हे सगळे नाके जे आहेत ते सगळे राज्याच्या आपल्या उस्मानाबाद उमरगा परिसरात उभारले जात असून याला आमचा विरोध आहे आणि हे नाके उभारू नये असा यांचा विरोध आहे. यांनी जर नाके नाही काढले तर आम्ही आमच्या पद्धतीने हे जे नाके आहेत उद्ध्वस्त करू असा इथले ग्रामस्थ शिवसैनिक इशारा देत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर तिथं उमरगा उपविभागीय अधिकारी उदमले असतील, पोलीस प्रशासन अधिकारी असतील किंवा कर्नाटकचे पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील यांच्यात चर्चा सुरू आहे. तोडगा याच्यावरती असा काढला जातोय की किमान याच्या भागातली जी मोजणी जी आहे ती मोजणी कशी करता येईल की नाके कुठल्या परिसरातून सगळा सातबारा असतील किंवा इथल्या परिसरातला नोंद जी असेल महसूल दरबारी याच्याची मोजणी करावी आणि ही मोजणी करून ही नाके जर महाराष्ट्र राज्याच्या सीमात येत असतील तर ही नाके तात्काळ हटवण्यात यावे अशी ही मागणी कुठेतरी उस्मानाबाद प्रशासनाकडून कर्नाटक प्रशासनाकडे करण्यात येत आहे. आता यावरती एकमत होत आहे का हे पाहावे लागणार आहे. मात्र सध्या जर बघितली तरी परिस्थिती तणावाची आहे. परिस्थिती तणावाची आहे. तुर्तास धन्यवाद बालाजी सविस्तर माहिती दिल्याबद्दल. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले आपल्या सोबत आहेत. ज्ञानराज चौगुले, आपण स्वतः काल या सगळ्याचा आढावा घेतला होता घटनास्थळी जाऊन, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्याविषयी अवगत केलं होतं. आत्ताची अपडेट अशी मिळतेय की आता तपासणी त्या जागेची केली जाते आहे, मोजमाप केलं जात आहे की नक्की हे नाके कुठल्या हद्दीत आहेत. तणाव मात्र त्या परिसरामध्ये बघायला मिळतोय. तुम्ही काय अधिक सांगाल अपडेट? नाही, तणावाचं वातावरण जरी असलं तर ते हद्दे निर्माण जिथं करणार होते नाके ते आपण त्याला बंद केलंय.
वारंवार कर्नाटकच्या लोकांना त्रास होऊ नये ह्या कोविडच्या नावाखाली हे लोक अशा पद्धतीचं अतिक्रमण करण्याचा कर्नाटक सरकारकडून प्रयत्न केला जातोय. आम्ही माणुसकीच्या दृष्टीनं कर्नाटकातले काही पेशंट उमरग्यासारख्या चांगल्या ठिकाणी हॉस्पिटल आहेत म्हणून सुविधा घेण्यासाठी येतात. लोकांना नाहक त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेनं आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात आणि आरोग्याच्या चांगल्या सुविधा आम्ही त्यांना दिल्या जातात. पण आमच्याकडले तिकडे जाण्याला विरोध आणि ते लोक आल्यानंतर आम्ही त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या आरोग्याच्या संदर्भात मदत करायची भावना ठेवतो आणि याचा फायदा घेऊन कुठेतरी सीमा तपासणी नाका हे महाराष्ट्राच्या हद्दीत आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आमच्या तमाम शिवसैनिकांनी, माझे तालुका प्रमुख असतील, तिथले माजी सरपंच असतील, युवा सैनिक असतील, यांनी आज तक सगळं कार्यक्रम रोखलेला आहे. आता नाकेबिके काय उभारले जात नाहीत. प्रशासनाला मी कालच अवगत केलं होतं असं होण्याची शक्यता आहे म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांशी पण बोललो होतो आणि आता प्रशासन सुद्धा त्या ठिकाणी हजर आहे. जेव्हा मोजमाप केली जाईल राज्याची दोन्ही सीमेची त्यानंतरचा बाकीचा भाग आपण ठरवू. पण तोपर्यंत ते नाके उभे करू दिले जाणार नाहीत. शिवसेनेकडून हा अतिक्रमणाचा घाव मोडून काढला जाईल. नक्की. मात्र ज्ञानराज चौगुले या आधी सुद्धा असे प्रकार घडलेले होते का पहिल्यांदाच असं बघायला मिळतंय? साधारणपणे कोरोनाचा काळ आहे, कुणाचं लक्ष नाहीये, उभारून टाकू आणि नंतर आपला हक्क त्या जागेवर गाजवू, अशा प्रकारची कृती केली जाते असा आरोप होतोय. हो, यस. याआधी अशी कधी कृती केली गेली नाही. कोरोनाच्या कालखंडात कुणाचं लक्ष नाही. आपण सीमा तपासणीच्या नावाखाली अतिक्रमण करून नंतर मोकळं होतात ह्या भावनेनेच कर्नाटक सरकारनं हे घाव घातलेला असं माझं स्पष्ट मत आहे. या 11 वर्षाच्या कालखंडात मी आधी आमदार आहे. माझ्या आधी माझे राजकीय गुरु रवींद्रजी गायकवाड हे आमदार होते. त्यांच्याही कालखंडात असं कधी घडलं नाही. मी त्यांचाही बालसैनिक म्हणून काम करतोय तेव्हापासून अद्याप याच्या आधी असं घडलं नाही. पण कधी कधी ते येणं तिथं बसणं हे एकमेकाच्या सहकार्याने चालायचं. पण आज डायरेक्ट नाकाच तिथं मारण्याचा प्रयत्न करतात तेव्हा हा घाव आम्ही मोडून काढलेला आहे. नक्की. ज्ञानराज चौगुले, विनंती करेन आपण असे सोबत राहा कारण आमचे प्रतिनिधी बालाजी निर्फळ सुद्धा आपल्या सोबत आहेत. बालाजी, काय सांगाल? या आधी असा प्रकार झाला नव्हता, आता मात्र महाराष्ट्राच्या हद्दीत हे नाके उभारले जात आहेत ज्याला विरोध होतोय, पण असं होऊ देणार नाही असं शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणतात. सुवर्ण, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सध्या कोरोनाची परिस्थिती उद्भवलेली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे उमरगा हे औद्योगिक मेडिकल दृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं शहर मानलं जातं, तालुका मानला जातो. कर्नाटक असेल किंवा बेळगाव या परिसरातून लोक या परिसरात उपचारासाठी येत असतात. मात्र उस्मानाबाद जिल्हा प्रशासन असेल किंवा इथली स्थानिक प्रशासनाची ही जबाबदारी आहे की ही लोक येत असताना त्यांचं चेकअप केलं जावं किंवा त्यांना ते परवानगी येतात का हे बघितलं जावं. मात्र ज्या पद्धतीने कर्नाटक राज्य काळजी घेतं ते काळजी घेताना हे आपलं महाराष्ट्र राज्य सरकार दिसत नाहीये. त्यामुळे कर्नाटकातील जे तपासणी नाके आहेत ते थेट आपल्या राज्याच्या हद्दीत येतात. मात्र त्यावेळेस हे प्रशासन हे इथले स्थानिक लोक, स्थानिक प्रतिनिधी असतात ते झोपेचं सोंग घेतात काही असाही मोठा प्रश्न उपस्थित होतो. नेमकं ते ज्यावेळेस सीमा तपासणी नाके उभारले जातात आणि त्याच्यानंतर कुठं ग्रामस्थ ओरड केली जाते त्यानंतर हे सगळे जे प्रशासन असतील, स्थानिक अधिकारी असतील, हे राजकीय पुढारी असतील, हे जागे होतात. असाच मोठा कुठे प्रश्न उपस्थित केला जातो. इतक्या दिवस झाला हे प्रशासन नाके इथं उभारले जातात. मग त्यावेळेस हा का प्रश्न उपस्थित केला गेला नाही किंवा यावेळेस अनेक इथले कसबी ग्रामस्थ असतील किंवा त्यावेळेस म्हणजे जेव्हा उभारले जात होते तेव्हा याकडे लक्ष का दिलं गेलं नाही असा खरं तर मुद्दा आहे. बालाजी, आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल. ज्ञानराज चौगुले आपल्या सोबत होते, शिवसेनेचे आमदार. चौगुले साहेब, आपलेही आभार. बातमी ठाण्यातून. ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्याकरता गेलेल्या पोलिसांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बद्रुद्दीन असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं केलेलं अनधिकृत बांधकाम पोलीस तोडायला गेलेले होते, मात्र पोलिसांबरोबर त्याने हुज्जत घालायला सुरुवात केली. इतक्यावरच हे सगळं प्रकरण थांबलं नाही तर त्याच्या नातेवाईकांनीही पोलिसांसोबत हुज्जत घातली. यानंतर आरोपीने मटण शॉपमधून आणलेल्या धारधार चाकूनं पोलिसांवर हल्ला केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे. या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडालेली आहे. अशा पद्धतीनं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर किंवा पोलिसांवर हल्ला करणं हा सगळा प्रकार मुंबऱ्यात सर्रास पाहायला मिळतोय. मुंबऱ्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. ठाण्यातल्या मुंबऱ्यातला हा प्रकार आहे. पोलिसांवर हल्ला करण्यात आलाय. अनधिकृत बांधकाम तोडायला गेलेले होते, कारवाई करायला गेलेले होते पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी. अधिक आपण बोलूया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी. अजित, काय हा सगळा प्रकार आहे, कधी हे सगळं प्रकरण समोर आलंय? सुवर्णा, ही परवा रात्रीची घटना आहे.
मुंब्र्यामध्ये अनधिकृत बांधकाम तोडायला गेलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवरती बदरुद्दीन नावाच्या एका व्यक्तीनं त्यांना शिवीगाळ केली, त्याच पद्धतीने त्यांना धक्काबुक्की केली, त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणला. म्हणजेच अनधिकृत बांधकाम तोडण्यास बदरुद्दीन याने अडथळा आणला होता. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बदरुद्दीन नावाच्या या व्यक्तीवरती मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणणे या नुसार कलम 353 या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्या अंतर्गत अटक करण्याकरता त्याचबरोबर ताब्यात घेण्याकरता मुंब्रा पोलीस जे आहेत ते घटनास्थळी गेले. त्यांनी बदरुद्दीनला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व घटनेचा व्हिडिओ एका नागरिकाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केलेला आहे. तो व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे. ज्यावेळी सरकारी कामात अडथळा आणला यामुळे मुंब्रा पोलीस बदरुद्दीन याला ताब्यात घेण्यास गेले. त्यावेळी बदरुद्दीन आणि त्याच्या नातेवाईकांनी बराच काळ पोलिसांशी हुज्जत घातली आणि एका वेळी बाजूच्याच मटन शॉप मधून म्हणजे ज्या ठिकाणी बदरुद्दीन चं दुकान होतं ज्याच्यावरती कारवाई करण्यात आले होते आणि मुंब्रा पोलीस त्याला ताब्यात घेण्यात आले होते, त्याच बाजूला काही 5 ते 10 मीटर अंतरावरच एक मटन शॉप आहे. त्या मटन शॉप मध्ये बदरुद्दीन गेला आणि त्याने एक धारदार शस्त्र घेतलं, पोलिसांच्या अंगावर देखील धावून गेला आणि स्वतःला मारून घेईन, स्वतः आत्महत्या करेन अशी धमकी देखील तो पोलिसांना देऊ लागला. पोलिसांना त्याच पद्धतीनं फक्त बदरुद्दीन नाही तर तिथल्या आजूबाजूचे लोक, नातेवाईक यांनी सगळ्यांनी पोलिसांना तिथून पिटाळून लावलं आणि पुढे जाऊन बदरुद्दीन आहे तो फरार झाला. आता याच सगळ्या पार्श्वभूमीवरती आधीच बदरुद्दीन याच्यावरती मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये ठाणे महानगरपालिकेने कलम 353 नुसार सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. तर आता आणखीन एक सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बदरुद्दीन याच्यावर दाखल झाला असून बदरुद्दीन सध्या फरार असून त्याने याआधी कोणती अनधिकृत कामं केली आहेत का किंवा या सगळ्याचा पोलीस तपास करतायत. अजित, इथे थांबवतो तुर्तास. धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल. ही ठाण्यातल्या मुंब्र्यातली घटना आहे आणि आता आपण कोल्हापूरला जाणार आहोत. संभाजीराजे छत्रपती बोलता आहेत. थेट प्रक्षेपण. मुद्दाम सांगायचंय की 11 फेब्रुवारीला 16 फेब्रुवारीला 1952ला अस्पृश्य समाजाचं 3रं अधिवेशन दिल्लीत झालं होतं. एका अधिवेशनला तर शाहू महाराज नागपूरला गेले होते. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना बोलवलं, बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं तुम्ही यायला पाहिजे. शाहू महाराजांनी त्यांना सांगितलं येतो म्हणून, पण शेवटच्या टप्प्यात म्हटले मी येत नाही कारण का अक्कासाहेब महाराज म्हणजे राधाबाई राणी साहेबांची तब्येत बिघडली म्हणून मी येत नाही म्हटले. हा तुमचा असा विषय नाही, पण तरी मला मुद्दाम सांगायचं आहे येत नाही म्हटलं. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मला मान्य आहे अक्कासाहेब महाराजांची तब्येत बिघडली आहे, पण तुमच्या एका लेकराची तब्येत बिघडली आहे. तुम्ही जर नाही आला तर ते अस्पृश्य समाजातले जे बहिष्कृत समाजाचे जे लोक नागपूरला जे जमणार आहेत ते तुमचे लेकरं नाहीत का? आणि मग शाहू महाराज त्या नागपूरच्या अधिवेशनाला तिथे जातात बहिष्कृत समाजाच्या. तसंच 3रं ऑल इंडिया बहिष्कृत समाजाचं अधिवेशन दिल्लीला होतं आणि त्यावेळी राजश्री शाहू महाराज म्हणतात आपलं संघर्ष पाहिजे, आपल्या मागण्या मान्यच करून घ्यायला पाहिजे दिल्लीत, आपण अग्रेशन पाहिजे. पण अग्रेशन होत असताना सुद्धा आपण कुठेही हातात कायदा घेऊन चालत नाही. आपण खऱ्या अर्थाने संयम ठेवायला पाहिजे. आपल्या मागण्या ते मान्य करून घ्यायला पाहिजे. हे शाहू महाराजांचे वाक्य. मग मी सुद्धा केव्हा म्हटलं होतं तलवारची भाषा केली काय, माझी भाषा म्हणजे तलवार काढली मारला असं नाही. आम्ही जर तलवार मॅनतनं बाहेर केली मॅन होणार नाही. ही एक भाषेची शैली आहे. आणि म्हणून अनेक लोक जे काल उद्धव ठाकरे सुद्धा म्हटले की राजे संघर्ष सुद्धा करत होते आणि वेळ प्रसंगी संयम सुद्धा होते आणि मार्ग लावत. पण अशा ही जी परिस्थिती जर पाहिली तर मला असं वाटलं की आपण खऱ्या अर्थाने आपल्या 2 गोष्टी आहेत महत्त्वाच्या. एक म्हणजे आरक्षण आणि दुसरं म्हणजे आपल्या मागण्या. आता आरक्षण उडलं आपलं, मग काय पर्याय? परत मला मुद्दाम सांगायचंय पर्याय 3च आहेत, बाकी कुठला पर्याय नाही आहे. एक पहिला पर्याय म्हणजे रिव्ह्यू पिटिशन. जे रिव्ह्यू पिटिशन मी सरकारच्या मागं लागलो आणि परवाच जे आमच्या 5-6 मागण्या होत्या त्यात रिव्ह्यू पिटिशन त्यांनी जी गुरुवार तारीख दिली होती त्यांनी सोमवारीच रिव्ह्यू पिटिशन ते दाखल केलं. तो विषय क्लिअर झाला. दुसरं रिव्ह्यू पिटिशन जर टिकलं नाही तर त्याला क्युरेटिव्ह पिटिशन म्हणतात. आता क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा भोसले समिती जी स्थापन केली सरकारने त्यांनी सांगितलं की आपल्याला ते हे नकोय रिव्ह्यू क्युरेटिव्ह पिटिशन. म्हणजे आता राहिला कुठला एकच पर्याय. अडगोळे साहेब इथं वकील ते सांगतील की
338 ब च्या माध्यमातून तुम्हाला आयोग स्थापन करावा लागतो. परत तुम्ही SCBC होणार. SCBC झाल्यानंतर तुम्ही राज्यपालांच्याकडे अहवाल जातो, राज्यपालांच्याकडनं राष्ट्रपतींच्याकडे जातो. राष्ट्रपतीची जर इच्छा असेल मग ते 342 अ च्या माध्यमातून हे केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे हा अहवाल देऊ शकतात. त्यांना सक्तीचं नाही आहे. त्यांना जर पटलं की हा मराठा समाज हा सामाजिक मागास आहे, हा काय फॉरवर्ड क्लास नाही आहे, आणि मग केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोगाकडे देणार, आणि जे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून हा विषय परत केंद्राकडे जाणार डाटा घेऊन सगळा. मग केंद्राला पटलं तर मग ते पार्लमेंटला विषय जाऊ शकतो. हा एवढेच मार्ग आहेत. पण ह्याला किती दिवस लागणार आहेत पीबी साहेब? कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त मला माहित नाही, वर्ष लागेल, 1.25 वर्ष लागेल. तर 1.25 वर्ष आपण रस्त्यावर उतरायचं का? 1.25 वर्ष नुसतं आपण ठोकाठोकीच करायची का? आम्हाला सुद्धा येते ना. आम्ही सुद्धा कोल्हापुरात जन्म झाला म्हणजे शाहू महाराज नेहमी संयम राहावा म्हणत नाहीत. राजर्षी शाहू महाराज म्हणतात अन्याय होत असेल तर निश्चित मग काय गोष्टी करायच्या करू शकतो आपण. पण ही वेळ आहे की आता कोविडची महामारी आहे, उद्या काय झालं तर आपल्यावर ही काय ठपका बसल. तिसरी जर वेळ आली तर कोल्हापूरकरांनी आणली, हे चाललं होतं का? शक्य नाही. कोल्हापूरकडे लाखो लोक येऊ शकत आहेत का? आजही येऊ शकतात, पण ते आपल्याला परवडणार नाही ते. आणि हे झाला आरक्षणाचा विषय. आपला लढा चालूच राहतात. पण हे होत असताना आपल्या मागण्या आहेत ना, जे सरकारच्या हातात आहेत. आता 16-17 मागण्या, त्या 16-17 मागण्यामध्ये आता उदाहरण एक मागणी अशी आहे, जे संभाजी ब्रिगेडची मागणी आहे, जी जिजाऊ ब्रिगेडची मागणी आहे, जी मागणी इथं मराठा समाजाची सुद्धा आहे की OBC मधलं आम्हाला आरक्षण द्या. आता मला एक सांगा, मला जर विचारलं तर मी काय म्हणणार? मी शाहूंचा वंशज आहे. मी म्हणणार जो वंचित आहे, जो माणूस वंचित आहे त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाज वंचित आहे, पण कसा मिळवून द्यायचा तुमचा प्रश्न आहे. आता ह्याचं उत्तर कोणी द्यायला पाहिजे? आम्ही नाही द्यायचं. जे सरकारमधले बसणारे लोक आहेत, आत्ताचे सुद्धा आणि मागचे सुद्धा, ह्याच्यावर कोण बोलते का? कोण बोलणार नाही. आता ही मागणी जर आपण तिथं धरली असती, मी मुंबईत ह्याच्यावर बोला तरच मी उठणार. हे उत्तरच देणार नाही मला माहिती आहे. मग आपण ती मागणी धरायची का? आपण धरू, पण ती काही मेन मागणी तुमची होऊ शकत नाही या मिनिटात. म्हणजे याचा अर्थ की आमच्या विरोध आहे नाही, त्याचा मार्ग काढायला पाहिजे. सत्ताधारी ज्यांनी सत्ता भोगली आहे, आज नाही, सत्तेत असतील आणि ते विरोधीच असतील अनेक वर्ष, म्हणून त्यात आम्ही मार्ग काढला होता हा SCBCचा. म्हणजे इतर OBCला धक्का न लावता, OBCना धक्का न लावता आपण SCBCचं आरक्षण घेऊ. आपण सरकारने पटवून सांगायला पाहिजे, त्या वकिलांनी पटवून सांगायला पाहिजे की आपल्याला अपवादात्मक परिस्थिती आहे. महाराष्ट्राची ही अपवादात्मक परिस्थिती आहे मराठींची. जसं तामिळनाडूमध्ये, बाकीच्या राज्यात हे 50%च्या वर आरक्षण दिलं जातं. मग तुम्ही महाराष्ट्रात का देत नाही? आम्ही सुद्धा सामाजिक मागास आहोत. आता अनेक गोष्टी का घडलं नाही आहे त्याच्यावर आता चर्चा करण्यात हे नाही, कोण चुकलंय कोण बरोबर आहे. आता शेवटची लढाई ती तर लढू व्यवस्थित, त्याच्यासाठी आपण तयारीला लागू. अशा दृष्टिकोनातून हा एक तो आरक्षणाचा ह्याचा मुद्दा होता. दुसरा मला एक सांगायचं, आम्ही ते मुद्दा मी सांगतो काय काय झाल्या सगळ्या गोष्टी मुंबईच्या एक मीटिंगमध्ये. तर इथून लगेच मुख्यमंत्र्यांनी बोलवलं. आता अनेक लोकांचं म्हणणं होतं, अरे दुसऱ्या दिवशीच कशाला जायचं? त्यावेळी बंटी पाटील मुश्रीफ म्हटलं आम्ही उद्या मीटिंग येतो. मी म्हटलं उद्या नाही, आम्ही परवा दिवशी येतो जमलंच तर. का म्हटलं? कारण सगळे सकल मराठा समाजाचे लोक म्हणत होते राज्यातले की आम्ही कुठं धुळ्यात आलोय, त्या अमरावतीवर आलोय, संभाजीनगरमध्ये आलोय, आम्हाला एक दिवस घरी जायला पाहिजे. पण मी सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की सगळ्यांची इच्छा आहे, विषय मार्गी लावायचा आहे, आणि म्हणून ते लगेच दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी गेल्यावर लगेच राजे मॅनेज झाले. अरे तो मॅनेजचा काय विषय? छत्रपती आहे मी, त्या घरात माझा जन्म झालाय, छत्रपती घराण्यात. काय ते संस्कार आहेत आमच्यावर? आम्ही काय मॅनेज होणार आहे? काय नुसतं कुठल्या तरी पर्सनल अजेंडासाठी? आमची काही जबाबदारी नाही का? मार्ग जर लागत असेल, प्रश्न सोडत असतील, मग कशाला थांबायचं 2 दिवस? आणि मग तिथे गेलो. तिने आम्ही सगळे सुरू केली. जसं रिव्ह्यू पिटिशनचा पहिला विषय होता. दुसरा विषय आम्ही काढला सारथीचा. सारथीवर 1.5 तास चर्चा झाली. किती मंत्री होते? 11 मंत्री होते. 11 पूर्ण 7 सेक्रेटरी बसलेले. त्यांनी तो विषय सिरियस घेतला होता. 1.5 तास चर्चा झाली सारथीवर नुसती. सारथीवर मी पहिलं बोललो. AG सुद्धा होते अटॉर्नी जनरल.
सारथीवर चर्चा झाली. सारथीवर म्हटलं की तुम्ही पहिले स्वायत्ता द्या. तो गुप्ता जिने स्वायत्ता मोडून टाकली होती तो सुद्धा सचिव तिथं होता. त्यांनी वाचून दाखवलं स्वायत्ता कशी टिकलेली. दुसरा सारथीचा मुद्दा आम्ही तारादूतचा काढला. तारादूत त्यांनी क्लिअर केले. असे अनेक सारथीचे मुवमेंट सही काढले. पैशाची 1000 कोटी मागणी केली. शेवटी त्यांना लक्षात आलं की हे सगळे अभ्यास करून आलेले. त्यावेळी अजित पवारांनी सांगितलं, मुख्यमंत्री म्हणजे अजितदादा तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे, तुम्ही लवकर काहीतरी ठरवा, मी थांबतो इथं. तेव्हा अजित पवार म्हणजे लगेच शनिवारी परवा 2 दिवसात मीटिंग पुण्यात. म्हणजे आमची मीटिंग आहे ती बुधवारी काय गुरुवारी झाली. गुरुवारी झाली मुंबईत आणि शनिवारी लावली मीटिंग पुण्यात. आणि तिथं डिटेल काय काय झालं मी नंतर मी देणार आहे माहीत. हे धनंजय दादा पुण्याचे समन्वयक आहेत, अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये सदस्य होते. नेमकं काय काय सारथीमध्ये मुद्दाम मी आपल्याला मुद्दाम सांगायचं काय काय सारथीमध्ये झालं चर्चा, काय काय डिस्कशन झालं ते सांगतो. स्वायत्तापासून तारादूतपासून सगळ्या गोष्टी सांगतील म्हणजे तुम्हाला सुद्धा क्लिअर आहे. मी त्यात ते डिटेल जात नाही. ओबीसी प्रमाणे आपल्याला सवलती मिळाव्यात म्हणून सांगितलं, ते सुद्धा वर्कआउट करायला लागलेले. 14 मुद्दा मी त्यांना सांगितलं जो वसतिगृहाचा आहे. अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून असतील वसतिगृह असतील किंवा आणि वसतिगृह असतील त्यातले 23 वसतिगृह त्यांनी आत्ता लोकेट केलेले आहेत. लवकर सुरू होणार. आता मी तर म्हणू शकत नाही त्यांना उद्याच्या उद्या सुरू करा, पण ते वेळ मागणार आहे. पण त्यांनी 23 जिल्हे निवडलेत. एक तर जागा किंवा असलेली जागा लगेच तिथं जीर्णोद्धार करायचं आणि सुरू करायचं. आता दुसरा होता अण्णासाहेब पाटील महामंडळ. आता कोविडच्यामुळे त्यांची सुद्धा अडचण झाली, किती पैसे सँक्शन करायचे. मग आम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळ म्हणलो ठीक आहे पैसे तुम्हाला वेळ पाहिला सँक्शन करायचे तुम्ही विचार करा. आणि सारथीचं विसरलं सांगायला की अजित पवारांनी सुद्धा सांगितलंय 21 दिवसानंतर जे आपण परत भेटायचं ठरलंय त्यावेळी एक मोठी अमाऊंट हे सारथीला देण्याचं त्यांनी कबूल केलं. आता तुम्ही एक समजून घ्यायला पाहिजे की मी जर परत बॅकवर आलो सारथीवर की समजा तिने 800 कोटी दिली, 1000 कोटी दिली, पण ते 1000 कोटी खर्च व्हायला पाहिजे ना. म्हणून जे पूर्वी माजी सचिव होते, चीफ सेक्रेटरी होते अजित मागेचे अध्यक्ष सारथीचे, त्याला तिथल्या तिथं ताबडतोब सांगण्यात आलं की तुम्ही पैसे आमचे डिमांड करा. किती लागणार त्या वर्षी. उगाच काही 1000 कोटी डिक्लेअर करून लोकांना फसवण्याचा पॉईंट नाही ना. ते 1000 कोटी खर्च व्हायला पाहिजे. का नाही खर्च झाले ते पैसे परत जातात. परत दुसरी मागणी करा पुढच्या वर्षी. लोकांना फसवायचं नाही म्हटलं, मुलाला फसवायचं नाही. तर मग ठरलं की ह्या 20-21 दिवसात किंवा या महिन्याभरात ते मागणी करण्यात आली सरकारकडे. बाबा आम्हाला या वर्षभरात 750 कोटी लागणार आहेत, 900 कोटी लागणार आहेत, काय 5000 कोटी लागणार आहेत, 2000 कोटी लागणार आहेत. ते जे मागणी करतील त्याप्रमाणे सरकारने सांगितलं अजित पवारांनी की जे मागणी करतील राजे तेवढं देण्याची आमची जबाबदारी. आता जोपर्यंत त्यांच्याकडेच आकडा येत नाही सारथीकडून तो पण थांबावं लागेल आपल्याला. त्याला 15-20 दिवस जाणार आहेत. आता ह्यात काही मी मॅनेज झालो काय उगाच कोण काही बोलते. दुसरा विषय सगळ्यात महत्त्वाचा अण्णासाहेब पाटलांचा जो विषय चालू होता, पैसे डिक्लेअर करण्यात त्यांना अडचणी आहेत. पण मग आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही त्याच्या पॉलिसी चेंज करा. म्हणजे जे तुम्ही आता 10 लाख रुपये कर्ज देता तिथे तुम्ही 25 लाख रुपये कर्ज करा. जे अटी आहेत त्यात तुम्ही शिथिल करा जरा. जसं आता उदाहरण कोणाला तरी एक 10 लाखाचं कर्ज घ्यायचं, त्यांनी सांगितलं की प्रॉपर्टी तुम्ही हे करा, त्याला काय म्हणतात आपलं मॉर्गेज करा. प्रॉपर्टीज नाही तर म्हणूनच आम्ही तुमच्याकडे कर्ज घ्यायला. जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देण्याचं किंवा त्याविषयी स्पष्टता करण्याचं काम संभाजीराजे छत्रपती कोल्हापुरामध्ये करत आहेत. आत्तापर्यंत सरकारसोबत काय काय बोलणी झालेली आहेत, आरक्षणात व्यतिरिक्तच्या ज्या इतर मागण्या आहेत त्याविषयी सरकारनं काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत याविषयी ते बोलत आहेत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे मावळमधून. मावळ तालुक्यातील कुंडमळा या ठिकाणी असलेलं प्रसिद्ध असं रांजण खळगे पाहण्याकरता पर्यटकांनी गर्दी केलेली आहे. धोकादायक पद्धतीने सेल्फी काढले जात आहेत, स्टंट केले जात आहेत. अनेक पर्यटकांचा या पर्यटन स्थळावर मृत्यू ओढावलेला आहे. प्रशासनाकडून धोकादायक पद्धतीने पर्यटन करण्यास मनाई केली जाते, पण आत्ता हे पर्यटक इथं गेल्यावर काही ऐकत नाहीत. पर्यटन
सावधानतेत करा अशा प्रकारचे फलक सुद्धा लावले गेलेले आहेत, तरी अनेक पर्यटक आपल्या जीवावर बेतेल अशा प्रकारचे स्टंट्स करतायत। मावळमधल्या पर्यटन स्थळावरची ही दृश्य आहेत। अतिउत्साहीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो। खरं तर पर्यटन स्थळी आत्ता जायला बंदीच आहे। या कोरोनाच्या काळामध्ये काही ठिकाणी निर्बंधच लावले गेलेले आहेत, तरी सुद्धा वेगवेगळ्या वाटांनी, आडवाटांनी, चोरमार्गांनी लोक वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर पोहोचतायत, आपला जीव धोक्यात घालतायत आणि त्यांना सेल्फी काढायचा मोह काही आवरत नाही। पण असं जर झालं तर तिथे पोलीस सुरक्षा कमी असली, जीवरक्षक नसले तर तुम्ही अधिक जीव धोक्यात घालाल, तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही। आणि इतकं बेसावध वागणं, बेजबाबदार वागणं आपल्याच अंगलट येऊ शकतं। त्यामुळे सगळ्या नागरिकांनी काळजी घ्यायची आहे। या सगळ्या घडामोडींसह महाराष्ट्राची खबरबात या बुलेटिनमध्ये इथे थांबतो। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।